नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे फक्त एक आत्मचरित्र नाहीये. राजेश पाटील यांचं ताई मी कलेक्टर व्हेनू हे पुस्तक म्हणजे जळगावच्या एका लहानशा खेड्यातल्या अत्यंत गरीब घरातल्या एका बंडखोर मुलाच्या विलक्षण प्रवासाची गोष्ट आहे. या पुस्तकाला लोकसत्ताने दीपस्तंभ म्हटलंय आणि वाचकांनी तर प्रेरणेचा अखंड झरा असं काहीतरी. आणि ते वर्णन अगदी योग्य आहे मला वाटतं, कारण यातून फक्त एका व्यक्तीचा संघर्ष नाही दिसत, तर त्या संघर्षाला आकार देणारा तो गावगाडा, तिथली माणसं, ती परिस्थिती, या सगळ्याचं एक जिवंत चित्र उभं राहतं. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या प्रवासातले काही पैलू उलगडून दाखवावेत, जे आपल्याला फक्त प्रेरणाच नाही तर विचार करायलाही लावतील. अगदी. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या गावापासून. ताडे. लेखक त्याचं वर्णन कसं करतात? पन्हाले डोंगराच्या पायथ्याशी सुस्त अजगरासारखं शांत पडलेलं गाव. हे वाचतानाच डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. हो, पण ही शांतता आहे ना, ती जरा वरवरची आहे. या शांततेच्या आत एक खूप गुंतागुंतीचा सामाजिक वास्तव आहे. लेखक गावातील समाजांबद्दल लिहितात. धनगर, भिल्ल, हरिजन, प्रत्येकाची जीवनशैली, प्रत्येकाची मानसिकता पूर्णपणे वेगळी. उदाहरणार्थ भिल्ल समाज. लेखक त्यांना बेभान म्हणतात. उद्याची चिंता नाही, आज कमवायचा, आजच खर्च करायचा. पण कमालीचे स्वाभिमानी. हो, अगदी. आणि त्यांच्या एकदम विरुद्ध म्हणजे धनगर समाज. प्रचंड कष्टाळू, काटकसरी. आणि त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या गावात सर्वात पुढे. बरोबर. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटली की एरवी गुण्यागोविंदाने राहणारे हे वेगवेगळे समाज निवडणुकीच्या वेळी किंवा भांडणाच्या वेळी एकत्र येतात, जात म्हणून. हो, आपला आणि परका हा भेद लगेच तीव्र होतो. बरोबर. आणि याच मानसिकतेचं एक कमतीशीर पण तितकंच विचार करायला लावणारं उदाहरण म्हणजे गावातल्या गावात लग्न न होण्याची प्रथा. प्रत्येक भावकी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते. त्यांच्या बोलीत अमपेक्षा या निचासेतस. अच्छा, याचा अर्थ काय होतो? ही भाषा थोडी वेगळी आहे. याचा सरळ अर्थ आहे, आमच्यापेक्षा हे खालच्या दर्जाचे आहेत. आणि ही भावना जवळपास प्रत्येक समाजात आहे. त्यामुळे गावातल्या मुलामुलींची लग्न बाहेरच्या गावात होतात, पण गावातल्या गावात नाही होत. हे ग्रामीण भागातील आतल्या सामाजिक तणावांचं एक, काय म्हणतात त्याला, उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सामाजिक स्तर जितका गुंतागुंतीचा, तितकीच किंबहुना त्याहून अधिक बिकट तिथली आर्थिक परिस्थिती दिसतेय. विशेषतः ते कापसाच्या पिकाबद्दलचं वर्णन, ते वाचून तर शेतकऱ्यांच्या आयुष्याची भयावहता लक्षात येते. त्याला फसवे पीक का म्हटले? कारण ते पूर्णपणे नशिबाचा खेळ आहे की नाही. पावसावर अवलंबून असलेलं पीक. चांगला पाऊस झाला, भाव मिळाला तर शेतकरी मालामाल, नाहीतर दुसऱ्याच वर्षी अक्षरशः विष प्यायची वेळ. यालाच लेखक शेतकऱ्यांचं दुष्टचक्र म्हणतात. बियाणं आणि खतांसाठी फसवणूक, माल विकताना व्यापाऱ्यांकडून लूट, आणि या सगळ्यातून वाढणारा कर्जबाजारीपणा. आणि ते एक वाक्य आहे त्यांचं की हे कर्ज म्हणजे सुदृढ माणसाला लागलेला कॅन्सर आहे. ते थेट काळजाला भिडतं. अगदी. रामराव नावाच्या शेतकऱ्याचं उदाहरण त्यांनी दिलंय, ते खूप बोलकं आहे. सुरुवातीला लग्न आणि आजारपणासाठी थोडं कर्ज घेतलं, पण कोरडवाहू शेती, जेमतेम उत्पन्न आणि व्याजावर व्याज वाढतच गेलं. अखेरीस सावकाराने त्याची सगळी जमीन गिळंकृत केली. जो रामराव एकेकाळी उत्साहाने स्वतःच्या शेतात राबायचा, तोच आता दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून काम करू लागला. हे दुष्टचक्र फक्त आर्थिक नाही, ते माणसाचा स्वाभिमान, जगण्याची उमेद पण हिरावून घेतं. आणि याच परिस्थितीचा थेट परिणाम लेखकाच्या स्वतःच्या कुटुंबावर, त्यांच्या आईवडिलांच्या स्वभावावर झालेला दिसतो. विशेषतः त्यांची आई, ज्यांना ते ताई म्हणतात, ही व्यक्तिरेखा तर अविश्वसनीय आहे. इतक्या गरिबीतही तो स्वाभिमान, तो कणखरपणा कुठून येत असेल? मला वाटतं त्याची मुळं तिच्या बालपणात आहेत. ती स्वतः मजूर कुटुंबातून आलेली, लहानपणीच भावाला सांभाळण्यासाठी शाळा सोडावी लागलेली. त्यामुळे अंथरूण तेवढे पाय पसरा हे तिच्यासाठी फक्त एक वाक्प्रचार नव्हता, तो जगण्याचा नियम होता. खोटेपणा, आळस यांची तिला प्रचंड चीड होती. आणि वडील, अण्णा, स्वभावाने तिच्या अगदी विरुद्ध, शीघ्रकोपी पण तेवढेच सरळमार्गी. लेखक लिहितात की लहानपणी आई वारल्यामुळे त्यांच्या स्वभावात एक प्रकारची असुरक्षितता, एक भित्रेपणा आला होता. हो, आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी पुण्यासारख्या शहरातली चांगली नोकरी सोडून गावात परत येण्याचा घेतलेला निर्णय. शहरात जुळवून घेता न आल्याने ते परत आले, आणि तो निर्णय त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यावर परिणाम करणारा ठरला. या दोन टोकाच्या स्वभावाच्या पालकांमध्ये लेखक वाढत होते.
एक उनाड आणि बंडखोर मुलगा. आणि त्यांचं बालपण तर अक्षरशः अतरंगी कथांनी भरलेलं आहे. म्हणजे ते भिल्लांच्या मुलांसोबत मासे धरायला जायचे, तर महारांच्या मुलांसोबत बधिरताट नावाचा खेळ खेळायचे, लहानशी काठी उडवायची. पण मुद्दा हा आहे की त्यांचं बालपण अशाच खोड्यांनी आणि आईच्या माराने भरलेलं होतं. तो क्रिकेट मॅचचा प्रसंग तर अप्रतिम आहे. हो, तो तर कोणी विसरूच शकत नाही. घरी ज्वारी कापणीचं महत्वाचं काम आणि त्याच दिवशी मित्रांसोबत क्रिकेटची मॅच. आईने आधीच बजावलेलं, जर का तून खेवाले गया तर तुनन तंगडं मोडसून. म्हणजे जर तू खेळायला गेलास तर तुझे पाय मोडून टाकेन. थेट धमकी. पण तरीही लेखक घरातून पळालेच. आणि मग जे घडलं ते एखाद्या सिनेमातल्या सीनसारखं आहे. आईला कळताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती हातात एक लांब काठी घेऊन रणचंडीचं रूप धारण करून थेट मैदानात पोचली. तिला पाहताच लेखक बॅट फेकून विरुद्ध दिशेने पळत सुटले आणि आईने शिव्या देत देत जवळजवळ 100 मीटर त्यांचा पाठलाग केला. बापरे. त्या दिवशी संध्याकाळी चपलेने त्यांची जी पूजा झाली ती आठवणीनेही अंगावर काटा येतो, असं लेखक लिहितात. खरंच हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. यातून आईचा दरारा दिसतो, पण लेखकाची बंडखोरी काही कमी होत नव्हती. बॉबी सिनेमाचा प्रसंग तर याहूनही गंभीर आहे. हो, 6माही परीक्षेच्या आदल्या रात्री सिनेमा बघायला जाण्याचा हट्ट. आईने स्पष्ट सांगितलं होतं, गेलास तर घरात घेणार नाही. पण ते ऐकतील तर ते राजेश पाटील कसले. सिनेमा बघून रात्री 2 वाजता परत आले, पण दार ठोठावण्याची हिंमत झाली नाही. आणि तो अनुभव, तो लेखक इतक्या तपशिलात सांगतात की अंगावर शहारे येतात. बोचरी थंडी, मिरचीच्या वासाने भरलेली ती ओली ओसरी आणि त्यावर एका ताडपत्रीवर कुडकुडत काढलेली रात्र. मिरचीच्या दर्पामुळे श्वास गुदमरत होता, डास चावत होते, सकाळपर्यंत अक्षरशः गारठून गेले होते आणि सकाळी उठल्या उठल्या आईची कमरेवर बसलेली लात खाऊनच दिवसाची सुरुवात झाली. या सगळ्या खोड्यांमध्ये तो एक प्रसंग आठवून मला हसू आवरत नाही, जिथे त्यांच्या आईने त्यांना अक्षरशः अख्ख्या वर्गासमोर अंघोळ घातली. हो, तो तर कहरच आहे. रोज अंघोळ न करता शाळेत जाण्याचा त्यांचा पराक्रम आईच्या कानावर गेला. मग तिने थेट गुरुजींनाच फरमान सोडलं. एके दिवशी गुरुजींनी वर्गात बादलीभर पाणी मागवलं. सगळ्या मुलांसमोर लेखकाचे कपडे काढले आणि त्यांना अंघोळ घातली. हो, त्या दिवसानंतर त्यांची ती सवय कायमची मोडली. हे प्रसंग आजच्या काळात विचित्र वाटू शकतात, पण मुलाला शिस्त लावण्यासाठी एका आईने वापरलेले ते कठोर पण प्रामाणिक उपाय होते. मग इथेच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो की इतका उन्हाळ, खोडकर, जुगारासारख्या सवयी लागलेला आणि अभ्यासात अजिबात लक्ष नसलेला मुलगा, तो बदलला कसा? हा कायापालट नेमका घडला कशामुळे? आणि मला वाटतं इथेच या पुस्तकाचं खरं सार दडलेलं आहे की नाही. लेखक स्वतः या बदलामागे एकाच नाही तर अनेक गोष्टी असल्याचं सांगतात. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईवडिलांकडून नकळतपणे झालेले संस्कार. अगदी. ते लिहितायत की त्यांचे आई-वडील चांगदूरपणाचे पुतळे होते. त्यांना कधी खोटं बोलताना, कुणाला फसवताना पाहिलं नाही. त्यामुळे लेखक कधी खोटं बोलले किंवा चोरी केली तर त्यांना मजा नाही, उलट अपराधीपणाची भावना वाटायची. ही आतून येणारी टोचणी, हा विवेक त्यांच्या बदलाचा पाया ठरला. बरोबर. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे संगत. सुरुवातीला चुकीच्या संगतीमुळे ते जुगार, चोरी अशा वाईट सवयी शिकले. पण 10वीत असताना संग्राम नावाच्या एका मित्राची संगत लाभली आणि तिथून त्यांच्या आयुष्याला एक सकारात्मक वळण मिळालं. हो, पण या सगळ्या बदलांमध्ये उत्प्रेरकाचं म्हणजे कॅटलिस्टचं काम केलं ते वाचनाने. आणि हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. सुरुवातीला मनोरंजन म्हणून रामायण महाभारत वाचणारे लेखक नंतर शिवाजी महाराज, भगतसिंग यांच्यासारख्या वीरांची चरित्र वाचू लागले. यातून त्यांच्या मनात काहीतरी भव्यदिव्य करण्याची उर्मी जागी झाली. आणि इथेच खरी गंमत आहे. कारण खरा बदल यानंतर झाला, जेव्हा ते गांधी, फुले, विवेकानंद यांच्या विचारांच्या संपर्कात आले. लेखक म्हणतात, त्या क्षणी माझ्या डोळ्यांवरची झापडं फाडकन उघडली. हो, आणि इथेच पुस्तकाचा गाभा आहे. लेखकाचं परिवर्तन केवळ अभ्यासाने नाही तर वाचनातून मिळालेल्या एका नव्या नजरियेमुळे झालं. शिवाजी महाराजांकडून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली, तर गांधी फुलेंच्या विचारांनी त्या अस्तित्वाला एक उद्देश दिला. अगदी बरोबर. हा केवळ ज्ञान मिळवण्याचा प्रवास नव्हता, तर स्वतःच्या वैयक्तिक संघर्षाला एका मोठ्या सामाजिक लढ्याशी जोडण्याचा प्रवास होता. ते स्वतः लिहितात, अचानक मला सगळीकडे सामाजिक अव्यवस्था दिसू लागली. आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी चाललेल्या माझ्या प्रयत्नांना सामाजिक बांधिलकीचा नवा आयाम आला.
म्हणजे कलेक्टर होणं हे फक्त गरिबीतून बाहेर पडण्याचं साधन राहिलं नाही. तर ते समाज बदलण्याचं एक माध्यम बनलं. आणि मग या ध्येयाला त्यांच्या मूळ स्वभावाची जोड मिळाली. लहानपणापासूनची ती उर्मी, अपयशातून शिकण्याची वृत्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीने दिलेलं शहाणपण. बरोबर. घरातील गरिबी ही त्यांच्यासाठी अडथळा नाही, तर ती एक शाळा ठरली, जिथे ते अपयश पचवायला आणि वयापेक्षा जास्त समंजस व्हायला शिकले. तर एका लहानशा खेड्यातल्या बंडखोर मुलाचा एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंतचा हा प्रवास अनेक गोष्टी अधोरेखित करतो. कठोर पालक, योग्य संगत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचारांना नवी दिशा देणारं वाचन. या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष म्हणून लेखक एक खूप महत्त्वाचं वाक्य लिहितात. ते म्हणतात, जीवनातील माझ्या अनुभवामुळे व आकलनामुळे काही गोष्टी मनात ठाम झाल्या होत्या. माझा देवावरील व भाग्यावरील विश्वास नाहीसा झाला होता. मला वाटतं हे वाक्य या पुस्तकाचं सार आहे. हो, हे खूप मोठं विधान आहे, कारण आपला समाज बऱ्याच अंशी दैववादी आहे. प्रत्येक गोष्टीला नशिबाशी जोडलं जातं. बरोबर. पण लहानपणी आजारी आजीच्या बाबतीत भक्ताचा खोटा ठरलेला अंदाज असेल किंवा शेतकऱ्यांची दैवाच्या भरोशावर होणारी वाताहत असेल, या अनुभवांमधून त्यांचा हा विश्वास उडाला. त्यांनी ओळखलं की आपलं नशीब आपल्याच हातात आहे, प्रयत्न, आणि केवळ प्रयत्नांनीच परिस्थिती बदलता येते. आणि हाच विचार आपल्या श्रोत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या प्रचंड संघर्षातून, पूर्णपणे शून्यातून स्वतःचं आयुष्य घडवते, तेव्हा नशिबाची किंवा दैववादाची भूमिका खरंच किती असते. आणि तोच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर, स्वतःच्या मनगटावर अवलंबून राहणं हेच यशाचं अंतिम सूत्र आहे का, की नशीब नावाचा घटकही कुठेतरी आपली भूमिका बजावत असतो? यावर विचार करायला हरकत नाही.